नक्कीच सर. तुम्ही आत्ताच युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांबद्दल सांगत होतात की त्यांच्या भाषणं लहानपणापासून तुम्ही ऐकलेत आणि त्याचा एक परिणाम, जी प्रेरणा तुम्हाला त्यातून मिळाली. साहेब नेहमी सांगतात की बुटाच्या पॉलिशपासून डोक्याच्या मॉलिशपर्यंत कोणताही व्यवसाय तुम्ही करा, त्यात यशस्वी व्हा. तर हा साहेबांचा जो विचार होता तो खऱ्या अर्थानं आज उद्योजक कक्षाच्या माध्यमातून पूर्ण होताना तुम्हाला दिसतोय का? हो. किंवा दुसरा अदर वे मी असं म्हणेल ॲज अ आंतरराष्ट्रीय अध्यक्ष उद्योजक कक्षाचा मराठा उद्योग होता की साहेबाच्या स्वप्नातला एक्सपो मला करायचा. वा. साहेबाला जे स्वप्न बघितलं तो सगळ्याला आपल्याला तो एक्सपो करायचा आहे की साहेबांनी एक स्वप्न बघितलं की असा इंटरनॅशनल लेवलचा ग्लोबल एक्सपो व्हावा जिथं आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्योजक येऊन आपल्या ग्रामीण भागातल्या छोट्या मोठ्या उद्योजकांशी संवाद साधावा, एक दुसऱ्यांना हँड होल्डिंग करावी. ह्या असा एक्सपो आम्हाला करायचा. आणि जसं तुम्ही म्हणलं की साहेबांचं जे तत्त्व आहे की बुटाच्या पॉलिशपासून तर तेलाच्या मॉलिशपर्यंत कुठलाही व्यवसाय करावा, कारण साहेबांनी मला वाटतं 15-20 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. त्यांना हा काळ तेव्हाच कळालेला आहे की येणाऱ्या काळामध्ये नोकऱ्या राहणार नाही, तर उद्योग करणे, व्यवसाय करणे हा मोठा पर्याय असणार आहे आपल्या समाजाला. तर त्या दृष्टीने निश्चितच आम्ही तसा प्रयत्न करणार आहोत आणि एक स्वप्नातला एक्सपो करण्याचा प्रयत्न करणार आहोत.